नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा माझ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। हा व्हिडिओ जो आहे खूप जुना व्हिडिओ आहे। मी तसा ड्राफ्टमध्ये ठेवलेला होता। तो म्हणलं चला अगोदर याला एडिट करून तुमच्यासोबत शेअर करावी रेसिपी। आणि त्यावेळेस माझं स्टँड तुटलं होतं, त्यामुळे मी हा एका हाताने धरून एका हाताने सगळ्या गोष्टी करते, तर थोडं समजून घ्या। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले, जिरे ओवा आपल्याला हातावर हे करून त्यामध्ये टाकून घ्यायच्या मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी। आणि सध्या आषाढ महिना सुरू आहे। तळणं आषाढमध्ये तळणं चांगलं असतं, त्यामुळे ह्या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवू शकता। आणि त्यामध्ये त्या पिठामध्ये कोथिंबीर ॲड केली मी, आणि त्यावेळेस मला तेवढीशा असं रेसिपीबद्दल माहिती नव्हतं। तर आता याच्यामध्ये तुम्ही बेसनचं पीठ पण ॲड करू शकता। आणि बारीक चिरून मी कोथिंबीर घेतली आहे, सॉरी कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून मी। नंतर मेथी घेतली आहे, मेथीचे पानं चिरून घेतलेत बारीक बारीक आणि ते पिठामध्ये टाकून घेतलेत। कॅमेरा हलतोय मैत्रिणींनो, थोडं समजून घ्या। त्यावेळेस मला स्टँड तुटलं होतं, त्यामुळे मी एका हातानेच मोबाईल धरला होता। आणि आता ते मेथी आहे पूर्ण पिठामध्ये हे करून घ्यायचं आहे। आता त्या पिठामध्ये मी अर्धी वाटी रवा टाकणार आहे। रव्याने काय होतात, पुऱ्या खुसखुशीत होतात आणि छान लागतात खाण्यासाठी। आता बेसन पीठ पण तुम्ही ॲड करू शकता बरं यामध्ये। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये म्हणजे हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून पण तुम्ही टाकू शकता, पण इथे मी लाल तिखट टाकणार आहे। लाल तिखट आणि हळद टाकून घेणार आहे। तर आणि सगळं टाकून छान असं आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे। ते बघू शकताय मळून घेतलेलं आहे मी पीठ, आणि तेल लावून आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला ह्या भिजवून ठेवायचे पिठाला। 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला ह्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि 10-15 मिनटं मी झाकून ठेवले होते आणि लगेच पुऱ्या करायला घेतल्या। तर मी पुऱ्या एक-एक न लाटण्यापेक्षा मी अगोदर एक मोठी पोळी लाटून घेतली आणि आता एक छोटी वाटी किंवा कार असं टोपण घेऊन आपल्याला अशा पद्धतीने पुऱ्या करून घ्यायच्या, जेणेकरून पुऱ्या ना एकसारख्याच येतात आणि एकसारख्याच येतात आणि छान दिसायला पण खूप असं अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खायला पण तेवढ्याच छान वाटतात मग। तर अशा पद्धतीने मी पुऱ्या बनवून घेतले आणि इकडे तेल तापण्यासाठी ठेवलं होतं। छान असं तेल तापलं की आपल्याला त्या पुऱ्या त्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत। आणि मी कधीही पुऱ्या करताना अशा पद्धतीनेच करते, म्हणजे अगोदर एक मोठी पोळी आणि वेळ पण वाचतो आपला एक लाटत बसण्यापेक्षा। ही पद्धत मला खूप म्हणजे इझी वाटते। तर मस्त अशा तळून घ्यायच्या। आता अगोदर 3च पुऱ्या, म्हणजे एकच मी पोळी पूर्ण लाटली आणि त्यामध्ये 3 पुऱ्या झाल्यात माझ्या। तर 3च पुऱ्या मी तुम्हाला दाखवते की कशा दिसतायत, तुम्हाला तोडून पण दाखवते। एकदम खुसखुशीत होतात पुऱ्या आणि थोडंसं बारीक गॅस करूनच तळायचं, वेळ लागला तरी लागला, कारण मध्ये रवा असतो, रवा पण छान तळला पाहिजे आपल्याला। आणि त्यामुळे बारीक गॅस करून तळायच्या। बघू शकताय तुम्ही असं टम फुगत आहेत। थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळायच्या पुऱ्या। आणि मेथीची क्वांटिटी तुमच्या पिठाच्या क्वांटिटीवर अवलंबून घ्यायची, जास्त पण घ्यायची नाही, म्हणजे जास्तच असं कचकच लागू नये मेथीच खाण्यासाठी। तर तुमचं जेवढं पीठ आहे त्याच्यानुसार घेऊ शकता तुम्ही। आणि हा व्हिडिओ जो आहे माझा ड्राफ्टमध्ये होता, चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर तरी करावी रेसिपी। आणि कसंही आषाढ महिना सुरू आहे, त्यामुळे म्हणलं तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून पाहाचाल या पुऱ्या तुम्ही। तर बघू शकता इथे ब्राऊन कलर आलेला आहे आणि पुऱ्या तळलेल्या आहे। 2 पुऱ्या तळलेल्या आहेत, तळून तयार आहेत माझ्या। आणि आता ती जी एक आहे ती मी तळून घेते आणि नंतर लगेच सगळ्या पुऱ्या मी बनवून घेते।
आणि जेवढं जास्त पीठ भिजल तेवढं जास्त पुऱ्या छान येतात, म्हणजे टम फुगतात. त्यामुळे पीठ भिजवायला विसरू नका. पीठ तिंबलं की लगेच करायला घेऊ नका पुऱ्या, की थोडं 10-15 मिनटं तरी पिठाला भिजू द्या. त्या पूर्ण रवा वगैरे पूर्ण मिक्स होऊ द्या. जेवढे जास्त भिजेल तेवढे जास्त छान पुऱ्या येतात. तरी ते 3 पुऱ्या माझ्या तळून तयार आहेत. बाकीच्या मी काही तुम्हाला दाखवत बसणार नाही. आता एवढ्या 3 तुम्हाला दाखवते. बघू शकताय छान असं पुऱ्या तळलेल्या आहेत आणि कलर पण छान आलेला आहे त्यांना, ब्राऊन कलर वगैरे. आता बाकीच्या मी नंतर करून घेते. हे बघू शकता तुम्ही छान पुऱ्या बनलेल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या घरी. आता सध्या आषाढ महिना सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला एक मी तोडून एकदम खुसखुशीत लागतात पुऱ्या. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. तर ती थोडीशी गरम आहे, मला म्हणजे तोडता येत नाही आहे. बघू शकता तरी पण ती पण असं कशी फुगली आहे. तर बघा. तर बघू शकताय छान असं मध्ये हे झालेलं आहे आणि एकदम खुसखुशीत लागतात.